मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण स्वाती बळीराम मांढरे या वैदींना भेटणार आहोत. ठाणा या ठिकाणी राहणारी ही माऊली दिवसभर काम, कुटुंबासाठी कसा वेळ मिळतो हे मला जरा आज जाणून घ्यायचं आहे आणि सगळ्या कुटुंबाला बोलतं करायचं आहे. आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. नमस्कार. घ्या उखाणा. कुलस्वामीच्या मंदिरात दर्शन घेते वाकून, बळीराम भरतारांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. तुम्ही कसा उखाणा घेणार? एक दिवा दोन वाती, स्वाती माझी प्रेमाची जीवन साथी. अरे वा 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 वा, ते सुद्धा ह्यानीच सांगितलं. ते फक्त प्रेमाचीवरच अडकले होते. वा वा, कसं वाटते वहिनी? हो, खूप छान वाटतंय. द्या ओळख करून सगळ्यांची. ती माझी मोठी मुलगी. नमस्कार. ती 2 नंबर मुलगी. नमस्कार. तो मुलगा. नमस्कार. भाची आणि ती सुनबाई. अरे वा वा. आणि हे माझे मिस्टर. हा, काय सांगताय? हो, अरे वा वा. पण मग बालपण कुठलं? गावीच झालं. गावी कुठे? गावी पाली. तुमचं बालपण कुठलं? गावाचं भेरवच, म्हणजे एकाच गावात. किती लांब होती घरं? बाजूबाजू असं जवळ. मग बघत होता ना लहानपणापासून? काय हो, गावातलं लव्ह मॅरेज दिसतंय. लव्ह मॅरेज पण अरेंज मॅरेज पण. अरे वा. कसं जमलं पण? म्हणजे असे गावात आई वडील म्हणजे वडिलांचं म्हणजे मनात होतं की द्यायची म्हणून गावात, कारण आम्ही दोघीच बहिणी, भाऊ नाही आम्हाला. मग ते वडिलांसाठी आधारासाठी पाहिजे, त्यामुळे मग वडील बोलायचे की हिला छोट्या मुलीला गावातच द्यायची म्हणून. बरं बरं बरं. मग ते आम्हाला म्हणजे मला माहीत पडलं. मग मी माझी गावात मैत्रीण आहे, तिला विचारलं की असं असं माझे वडील बोलतायत, काय करू ग? तेव्हा मग तिने ह्यांना सांगितलं. तर मग ह्यांनी तिच्याकडे एक चिठ्ठी दिलेली. काय 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 सांगा हो. म्हणजे तू मला खूप आवडतेस म्हणून. नाही, मी ट्रकवर होतो, किन्नरमध्ये होतो. बरं. पण कणबोलीला. नंतर मी ड्रायव्हर बनलो. मग गाडी बिडी गावाला घेऊन गेलो. नंतर मग हिला मी भेटायचो. कसं भेटायचे? कुठे? म्हणजे सांगायचं मुलं आज त्या मैत्रिणीकडेच सांगायचे की मी आज येणार आहे, तिला सांग की मला इथे इथे भेट. इथे म्हणजे कुठे हो, मला सांगा ना. नाही, असे ढोरांचं वाडा होतं. असं ढोरांचा वाडा? काय रोमॅन्टिक सिच्युएशन आहे. वाड्यामध्ये बोलायचं. अच्छा, मोठा होता. किती वर्ष असं चाललं होतं? तरी 2 वर्ष. 2 वर्ष झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 25 वर्ष. पण सगळं छान झालं. हो, छान. हो की नाही? आज इतकी वर्ष झाली, आता सध्या काय करता तुम्ही? आता सध्या मी घरकाम करते. किती ठिकाणी करता? 6 ठिकाणी. 6? हो, 6 ठिकाणी करते. निघता किती वाजता? मी 8 वाजता निघते. मग 8 वाजता एक काम करून येते, भांड्यांचं काम. कोणाकडे? कुराणा म्हणून आहे. कुराणा? हा, सेंटर पॉइंट मध्ये. हा, ठाण्यामध्ये सेंटर. त्याच्यानंतर मग घरी येते. बर. घरी आल्यावरती मग यांचा डब्बा वगैरे बनवते. बरोबर. 11 वाजता समतानगरला जाते. तिथे कोणाकडे? समतानगर पानसरे म्हणून आहेत. पानसरे. हा. मग तिथलं काम केलं की 12 साडेबाराला मग परत तिकडे पाचपाकाडीत जाते. तिथे कोणाकडे? तिकडे 2 काम आहेत वर खाली एकाच बिल्डिंग मध्ये. तिथे बालगोपाल म्हणून आहेत आजी. हा, त्यांच्याकडे. आणि नीता भिडे म्हणून आहे. अच्छा, त्यांच्याकडे. 4 झाली. 4 आणि नंतर? आणि एक पाटीलवाडीत आहे. पाटीलवाडी? हा, पाटीलवाडीत. आणि एक परत सेंटर पॉइंट मध्ये परत दुपारी जाते, दुसरे म्हणजे 7व्या माल्यावरती. किती काम करता? कसं वाटतं एवढी मेहनत करते बायको? नाही, मी आता म्हणलं मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं, नंतर म्हणलं तुला काय थोडे दिवस नंतर बघूया आपण तुला काम करायचं. मी पण ड्रायव्हर आहे. आता आणि कामं पण नव्हती ना माझी, कमी होती. 2च कामं होती, पण त्यातलं भाग परिस्थितीमुळे करायला. 1-2 वर्ष आम्ही आता गावाला, कोरोनामध्ये आता गावाला होतो. मग आमचं काम सुटलं माझं. मग मी आता बदलीचं काम करतो, ड्रायव्हरचं. आणि राहायला कुठे? ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये. बायको पण मेहनत करते, तुम्ही पण मेहनत करता. पण आजचा दिवस आनंदाचा. आजचा दिवस खूपच म्हणजे खूपच आनंदाचा. म्हणजे कार्यक्रम जन्माला आल्यास म्हणजे असं कधी बघितलंच नाही आणि आम्हाला कोणी असं नेलंच नाही. म्हणजे कोणीच नाही. आम्ही फर्स्ट टाइम इथे. आमचं काम बोला आम्ही, पण आम्हाला खूप आणि माहित पण नाही म्हणजे असं आम्ही माझ्या आयुष्यात असं येईल म्हणून माहित नाही हा क्षण. आम्ही खूप आनंद झालो हे तुमचं हे बघून. सकाळपासून आज सांगा, तुम्ही गाडी चालवता एरवी, तुम्ही दिवसभर घरकाम करता. आज तुम्ही सकाळपासून काही काम केलं का? काहीच नाही केलं. सकाळपासून काही नाही. 6 वाजता उठलं, फक्त आंघोळी केली, चहा घेतली
आणि 6:30ला गाडीमध्ये बसलो ती इकडे रिसॉर्ट मध्ये. आज तुम्ही गाडी चालवली नाही, आज नाही चालवली. आज आराम केला. आज आराम केला. अरे शेट सारखा. हो की नाही? व्हेरी गुड. आणि तुम्ही पण आज आराम केला. हो, कोणाच्या घरी भांडी घासायला नाही, लादी पुसायला नाही. आई ग. कुणाचा काही फोन नाही, काय नाही. आपला आलो इकडे आरामशीर बोललो, नाश्ता केला इकडे आल्यावर मस्त व्यवस्थित रिसॉर्ट मध्ये. तुम्ही करून घेतला का तुम्हाला? नाही, आम्हाला भेटलं इकडे. रेडी रेडी एकदम. अरे वा, सगळंच बरं आहे. म्हणजे आजचा दिवस आज मजा करतायत सगळे. मजा आज. अशी मजा करा. इतकी मेहनत करता माऊली तुम्ही, त्यासाठी झी मराठीने हा आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात आणलेला आहे. एक छोटंसं आव्हान आहे त्यांना. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. 3 फोटो आहेत, ते जर ओळखले ना तुम्ही तर आता सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया, सांगा हे काय आहे? हे माल आहे सोन्याची, सोन्याची माळ आहे. पण त्या मण्यांचा आकार कशासारखा आहे? तांदल्यासारखं. तांदल्यासारखे दिसतंय. तांदल्यासारखं. अभिनंदन, बरोबर. हं. हे काय आहे बघा? मंगळसूत्र. अरे वा, अभिनंदन. हे काय आहे? कुठल्या फुलासारखं आहे? बकुलीसारखा. हा, बकुलीसारखा. ठरलं, कन्फर्म झाली बकुळी. हा, बकुलीसारखा. हा, आणि काय आहे ते? हार आहे? हार आहे ते. हा, आणि बांगड्या पण आहे. बांगड्या आहेत काय. बरोबर आहे. बरोबर. अभिनंदन, अभिनंदन. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ वैदींना मिळाली. अभिनंदन, अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. मुलीच्या हातात माईक आहे. आज इतका आनंद आहे. एरवी दिवसभर आई काम करत असते, बाबा सुद्धा राबत असतात. अशा वेळेला आज कसं वाटतंय? आज म्हणजे खूप छान वाटतंय आम्हाला इथे आल्यापासून, कारण की आम्ही आजपर्यंत आई बाबांसोबत असं कधी फिरायला, आम्ही कधीच रिसॉर्टवर वगैरे किंवा कुठे फिरायला गेलो नाही. काय काय मजा केली? आम्ही आधी सकाळी लवकरच गाडी आली, त्यामुळे लवकर उठावं लागलं आम्हाला. मग तुम्हाला 10 वाजता निघायचं ना? तुम्ही कशाला? तुम्ही सांगितलं असतं 10 वाजता निघाली असती. मग खूप सारे ॲडव्हेंचर केले, आम्ही गेम खेळलो. आईनी पण ॲडव्हेंचर केले. कुठलं? ते आहेत ना वरती चालत जायचं. साहस करायचं. हां. मग आई गेली तिकडनं? हो, आई गेली बाबा? त्याच्यावर. बाबा पण गेले. बाबा 2 वेळा गुडघ्याला हात लावला असेल बाबांनी. हां. आणि मग नंतर आई तिकडे रोपवेवरती सुद्धा गेली. बापरे, रोपवेवरून पण तिने केलं. तर खूप सारे गेम खेळलो. मजा करताय ना? हो, खूप मजा केली. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. म्हणजे पहिल्यांदाच मम्मीसोबत पप्पांसोबत फिरले, त्यामुळे खूप आनंद झालाय. पहिल्यांदा आई बाबांबरोबर जायला मिळालं. कारण खरं आहे, मम्मीला तर कधीच वेळ नसतो आमच्यासाठी. म्हणजे काम करते, नंतर मग संध्याकाळी येते, ती पण चिडचिड करते संध्याकाळी आल्यावर. मी भाची, मावशी माझी. एका शब्दात सांगायचं म्हणजे सर्व गुण संपन्न, खूप मेहनती, घड्याळाच्या काट्याप्रमाणे तिचं चालूच असतं काम. आणि काकांबद्दल सांगायचं तर काकांना कधीही फोन करा की काही काम असेल, कधी नाही बोलतच नाही. नमस्कार, मी त्यांची सून. काकींचा स्वभाव खूप मन मिळावं आहे, खूप समजून घेतात समज. आणि काका काय झालं? काय झालं? खूप छळतात का सासूबाई? हा? सासूसारखी कधी वागलेच नाहीत. म्हणजे एखादी कसं? मैत्रीण हो का?
मैत्रिणीसारखेच आहेत. जशी त्यांच्या मुली तशी मी त्यांना. ते येऊन खूप मस्त वाटतंय. मी तर कधी आईबाबांसोबत तर कधी फिरायला गेलो नाही. आज येऊन खूप मजा येते. मी लहानपणापासून बघतोय आई माझी पूर्ण राबते. घरी तर कधी ती मला दिसतच नाही. बरं, हे बोलतायत ते बोलतायत, तुम्ही ज्यांच्याकडे काम करतात त्यांच्या काय भावना आहेत ना? त्यांच्या म्हणजे खूपच माझ्यासाठी खूपच भावना आहेत. काय सांग? कारण मी जेव्हा गावावरनं आम्ही आलो इकडे 2 नंबर मुलीनंतर मग आमची खूप परिस्थिती हे आली. मग असं वाटलं मी कामाला जावं असं वाटतं, कारण मला शहरातलं काहीच माहीत नव्हतं. नंतर त्यानंतर एका यांची मुलीला मावशी आम्हाला- होती, एका मुलीला मावशी त्रास आहे. होता मग तिने कामाला लावली. मी त्यांना बोलली की आई मला जरा घरकाम कुठे असलं तर बघा. तर मग त्या तिथे काम करत होत्या त्या मॅडमकडे, म्हणजे काकींकडे. कुठल्या काकी? शिंग, नीता शिंग म्हणून. नीता सिंग. अच्छा. पहिलंच काम त्यांचं मी माझ्या पकडलं. त्यानंतर मग काकींना मी त्या सांगितलं की काकी मी काम कधी केलेलं नाही, फर्स्ट टाइम तुमच्याकडे कामाला आले. ते बोलले ठीक आहे ना, मी शिकवेल तुला. त्यांनी बसून मला लादी कशी पुसायची ती सांगितली. म्हणजे 8 दिवस त्या सतत मला शिकवायच्या कशी लादी त्यांच्या करायची. बाईने पण खूप आम्हाला सपोर्ट केला. आमच्या मुलीचं ऑपरेशन झालेलं साईन हॉस्पिटल होतं, त्यांच्या बाई मग साईन हॉस्पिटल ऑपरेशनच्या टायमाला पण आलेल्या. तुमच्याबद्दल तुम्ही ज्यांच्याकडे काम केलं त्यापैकी काही जण आपली भावना व्यक्त करतायत, ती ऐकूया. नमस्कार, माझं नाव निवेदिता सिंग. स्वाती मांढरे माझ्याकडे गेले 18 वर्ष काम करते आहे आणि ती इतक्या वर्षामध्ये ना आमच्या घरातली एक फॅमिली मेंबरसारखीच झालेली आहे. कारण तिच्यामध्ये असे अनेक गुण आहेत की जे मला इतर लोकांच्यामध्ये कधी असे आढळले नाही आहेत. एक तर ती निरपेक्ष भावनेने काम करते, ती आउट ऑफ द वे जाऊन काम करते आणि तिला समय सूचकता आहे की आपल्याला आत्ता काय करायला पाहिजे, तर ती आपणहून तसं करते. पण खरंच म्हणजे स्वातीसारखी इतकी निर्मळ मनाची आहे आणि फक्त तीच नाही, त्यांची पूर्ण फॅमिली अशी खूप संस्कारित आहेत. म्हणजे त्यांची मुलं सुद्धा एवढी आहेत ना की ती जीव लावून काम करत म्हणजे येतील घरी मदतीला. तिचे मिस्टर सुद्धा कधी पण अडीअडचणीला एकदम धावून येतात. त्यामुळे ही एक आगळी वेगळी फॅमिली आहे आणि आय एम व्हेरी लकी टू हॅव हर. आणि मला असं वाटतं ह्याच्यासाठी खरोखरच चांगलं नशीब असावं लागतं. त्यामुळे आय एम व्हेरी लकी. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव परमिंदर सिंग. स्वातीताई गेले 18 वर्ष येतात. आम्ही नसलो घरी तरी ते एवढी विश्वासू आहेत की आम्ही पूर्ण घर त्यांच्या जबाबदारीवर टाकलंय. ते येतात, काम करून जातात. आम्हाला त्याचं काहीच टेन्शन घ्यायची गरज नसते. 2-3 वेळा असं झाले की मी आई नव्हती घरी आणि मी आजारी पडलोय, तर ते डॉक्टरचे औषधं ते आणायचेच. पण स्वतःहून मी न सांगता स्वतःहून आपुलकीने ते घरून जेवण बनवून आणायचे माझ्यासाठी. म्हणजे मला बाहेरचं खायला नको, तर ते एकदम आपुलकीने आमच्याकडसाठी काम करतात. म्हणजे माझ्यासाठी ते आईची बहीणसारखी दुसरी आई आहे माझ्यासाठी. किती मस्त. तिचं ऑपरेशनला सगळ्या ऑपरेशनला त्यांनी पैसे दिले. याशिवाय हॉस्पिटलमधून आणण्यासकट, घर पोच करण्यासकट सगळ्यासकट त्यांनी केलं. आपण कुठल्या तोंडाने आपण त्यांच्याकडे मागायचे. मग मी काही बोलली नाही, फक्त एवढंच त्यांना बोलली की मी गावी जाते, गावी शिकवते. मग 7 महिने आम्ही राहिलो गावी. 7 महिन्यानंतर इकडे आलो ठाण्याला. जेव्हा आलात 7 महिन्यानंतर आली तर खोली मालकाने आमच्या त्याचं पण भाडं रखडलेलं. मग त्यांनी डिपॉझिटमध्ये सगळे कापून घेतले. आमच्याकडे काहीच म्हणजे साधे 10,000 रुपये पण द्यायला नव्हते. तर मग त्या मालकांनी 10 दिवसात आम्हाला रूम खाली करायला सांगितली. 10 दिवसात. मग त्या बोलली काय करायचं. मग मी काकींना बोलली आम्ही गावाला जातो. त्या बोलल्या तू गावी जाऊन खाणार काय. बोलल्या काय काळजी करू नका, तुम्ही रूम बघा दुसरी. ज्या मालकाशी रूम बघाल त्या मालकाचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे करून द्या, मी बोलतो त्याच्याशी. मग त्या रूम बघितली आम्ही आणि त्या मालकाचा कॉन्टॅक्ट काकींकडे हे केला. मग त्या काकींनी 50,000 डिपॉझिट स्वतःनी त्यांना दिले. बापरे. त्यांना दिले आणि सांगितलं अग्रीमेंट पण 3 वर्षाचा केला त्यांनी. तिला खाली करता 3 वर्षानंतर खाली करायला सांगा आणि हे पण भाडा पण तुम्ही 3 वर्षात तेवढाच भाडा ठेवायचा. किती मस्त. आता तुम्हाला ना या सगळ्या आठवणी आहेत, पण त्याचबरोबर छोटी मुलगी आहे ना, ती आता एक चित्र काढणार आणि तिने काढलेलं चित्र बाबा तुम्ही ओळखलं. झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आहे. पण तुम्ही ओळखायचा चित्र काय काढेल ते. बघूया आता चित्र कुठलं काढणार. दिवाळीची आठवण करून देणारं हे चित्र आहे. काय कंदेल. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन.
मिस्टर रागावतात का हो खूप तुमच्यावर? रागवतात. का हो? खूप म्हणजे खूपच बडबड असते त्यांची. म्हणजे बाहेर काय त्रास झाला, कोण काय बोलला की तिथे काय बोलणार नाहीत, पण त्यांच्या नावाने घरात बडबड चालू होईल. आजपासून बंद करायची. बंद करा. प्रॉमिस. प्रॉमिस. काय बोल पालीच्या बल्लाळेश्वराला प्रार्थना करतो की ही बडबड आजपासून बंद होणार. नक्की नक्की होणार. पण असं केलं तर आवडेल तुम्हाला? नाही आवडणार. पण ती सवय झाली ना. कोणाला नाही आवडणार? मला नाही आवडणार. काय? मी बडबड नाही करणार. नाही करणार? नाही करणार. मला प्रॉमिस करताय? प्रॉमिस करणार. क्या बात आहे. वा वा. पण असं झालं तर आता तुम्ही नका बडबडायला लावू. खूप खुश आहे मी आता. होय ना. असेच आनंदात राहा. आजचा हा क्षण या माऊलीमुळे आलेला आहे. गृहलक्ष्मीच्या पावलानं तुमच्या कुटुंबात आली आणि आज तुम्ही दोघेही मेहनत करून या मुलांची भविष्य इतकी उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करत आहात. बरं मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी आई वडिलांची मागेल, सासू सासऱ्यांची मागेल. आणि मी जिथे राहते म्हणजे जी सगळीकडे राहून आली शेजाऱ्यांची, त्यांची क्षमा मागेल. कारण सुखादुखात खूप शेजाऱ्यांनी मला मदत केलेली आहे. तुम्ही? मी पण मला बायकोनी चांगली साथ दिलेली आहे. चांगली असं पोराबाला माझी चांगली थोडं व्यवस्थित झालं आहे माझं सर्व. आणि तिचे काम बाई म्हणा, त्या काकी म्हणा खूप मदत केलेली आहे. चांगली त्यांची मी पण क्षमा मागतो. आणि मग बायकोची नाही? बायकोची क्षमा मागतो. नक्की? हा नक्की. मनापासून मागताय का आपलं बोलताय? नाही, बायकोची क्षमा मागतो. काय कसं वाटतंय आज? नाही. खूप छान, खूप भाबडेपणा आहे त्यांच्यात. आणि म्हणून बघितलं आपण की इकडे ही शक्ती आहे, स्त्री शक्ती, जी खूप मेहनत करते. या घराची स्ट्रेंथ आहे. इतकी मेहनत करणाऱ्या या माऊलीचा आता आपण सन्मान करूया. दिवसभराच्या आठवणींचा अल्बम झी मराठीकडून भेट म्हणून तुमच्या कुटुंबासाठी. अभिनंदन. तर वैदिना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी साजरी करा, पण दिवाळी साजरी करत असताना आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.